आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत 83 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे। आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही। इथंच नाही, आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतले, अनेक किल्ल्यांची काम हातामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो चुना वापरला जायचा, गुळ वापरला जायचा, जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या दगडाच्या मध्ये आदलीकडे सिमेंट वापरलं जातं, परंतु पूर्वी चुना वापरला जायचा। पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा, ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय कटिबद्ध आहे। ही पण बाब मी आपल्याला सांगतो। येताना दुसरा एक विषय दिलीप वळसे पाटील साहेबांनी, शिवाजीराव आढळ साहेबांनी काढलेला होता आणि त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ मध्ये झालं 2020 मध्ये आणि त्याच्यामध्ये जुन्नरखेड आंबेगावच्या परिसरातल्या आदिवासी भागामध्ये हिरडा पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि याची भरपाई द्यावी। आता मला अतुल पण सांगत होता की दादा हे मागे जाहीर केलेलं होतं, पंचनामे झालेत। खरं तर पंचनामे झालेत आणि सगळं जाहीर झालेलं असताना काही अडचणीमुळे ते नुकसान भरपाई देण्याचं आमच्या आदिवासी बांधवांना आणि त्या भागातल्या लोकांना राहिलेलं आहे। परंतु मी मगाशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री, आजचा दिवस हा शिवजयंतीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे। जुन्नरखेड आंबेगावच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये, तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीने 15 कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल। म्हणून आमची सर्वांची आपल्याला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये देखील आपण आज जाहीर करावं। कारण नसताना काही जण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। वास्तविक आपण नेहमी सांगता, हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तयार असतो, कटिबद्ध असतो। ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी। आज अधिकचा वेळ न घेता इतर पण काही निवेदनं दिलेली आहेत। मराठा सेवा संघाच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दुर्गतीर्थ किल्ले ह्याला पण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, त्यालाही निधी आपण देतोय आणि इतर पण ज्या काही मागण्या इथं साधारण विजय घोगरे, नवनाथ घाडगे, चंद्रशेखर शिखरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी केलेल्या आहेत, त्याही कामामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली निश्चितपणे लक्ष घालू, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। आज छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार, शिवनेर भूषण पुरस्कार, मग ते आमचे पोलीस ऑफिसर दिलीप भुजबळजी असतील किंवा सायंटिस्ट अरुण रामचंद्र सावळेजी असतील किंवा आमचे ब्रिगेडियर अनिल काकडे जे असतील, या उभयतांचा इथं सत्कार करण्यात आला, त्यांचाही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय शिवराय, जय जिजाऊ, धन्यवाद।